हॅलो फ्रेंड्स, रविवारचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. तर सकाळी सकाळी उठल्यावर मी हे डिटॉक्स ड्रिंक घेतलं. छान मस्त, हे त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यानंतर मी हेअर पॅक लावलेला आहे माझ्या केसांना, कारण की रविवार असला ना आपल्याला वाटतं काय करावं आणि काय नाही. तर एक एक गोष्ट निपटत मी शेवटी माझ्यासाठी अजून थोडंसं चहा केलेला आहे. जर कितीही डिटॉक्स ड्रिंक घेतलं पण दुधाचा चहा घेतल्याशिवाय समाधान होत नाही. त्यानंतर मी नाश्ता करायला घेत आहे, म्हणजे नाश्ता बनवत आहे. मी बनवत आहे झटपट खमण. आता हे झटपट खमण माझ्या इतकं जास्त सरावाचं झालेलं आहे की कुणी पाहुणे आले ना तर मी पोहे करण्याच्या ऐवजी झटपट हे खमण बनवते. पटकन डाळीचं पीठ काढायचं आणि त्याच्यात सगळे पदार्थ मिक्स करायचे जे त्याला गरजेचे आहेत आणि खमण लावायचं. आमच्या तयार होऊन बसलेले आहेत, कारण की त्यांना एका मीटिंगला जायचं आहे. रविवार असलं तरी त्यांची कामं सुरूच असतात. बरं 10 मिनटं त्या खमण व्हायला लागणार आहे. तोपर्यंत माझ्याकडून जेवढी कामं आवरली गेली तेवढी मी आवरली. खमण तयार झालेलं आहे, त्याला मी छानपैकी फोडणी दिली आणि सर्वात पहिले त्यांना मी प्लेटमध्ये ते काढून दिलं, कारण त्यांना जायची घाई होती. त्यानंतर मी पूर्ण टॉयलेट बाथरूम क्लीन केलं, थोडंफार घराची पण क्लिनिंग केली आणि मस्तपैकी आंघोळ करून केस धुवून कर मी पॅक लावला होता. त्यानंतर मी छान देवपूजा केली. तोपर्यंत 10:30 झाले होते आणि मलाही खूप जास्त भूक लागलेली होती. मी पण छानपैकी बसून नाश्ता केला. त्यानंतर ड्रॅगन फ्रूट खाल्लं. एखादं फ्रूट दिवसभरात खाल्लं गेलं पाहिजे असा माझा नियम आहे. आणि सगळं आवरत दुपारच्या स्वयंपाकाची वेळ झाली. आज मी बनवते आहे शेवभाजी. त्याआधी मी छोटीशी माझी तयारी करून घेतली. मला माझाच आनंद होतो, कारण घरी राहिल्यावर आपण असं गबाळ्यासारखं राहण्यापेक्षा थोडंसं तयार होऊन राहावं बरं, असं मला वाटतं. आणि बघा, मी तो हेअर पॅक लावला तर केस किती छान झालेले आहेत. मी सिम्पलशी अशी ही भाजी बनवलेली आहे, शेवभाजी. आणि रात्रीचा जो बाट पडलेला होता, म्हणजे थुली किंवा त्याला आपण दलिया म्हणू शकतो, गोड दलिया, त्याला पुन्हा गरम केला एक स्वीट डिश म्हणून. आहोंचं ताट मी वाढलेलं आहे. त्यानंतर दुपारी मी झोपी गेली आणि त्यानंतर उठल्यानंतर 4 वाजता मी बनवते आहे हा चिवडा, म्हणजे मुरमुरे. फक्त मुरमुऱ्यांचा चिवडा बनवला आहे. काहीही बनवलं तरी पसारा होतोच. हा मुरमुऱ्यांचा चिवडा आम्ही दोघांनी थोडं थोडं खाल्ला आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या कामांना माझी सुरुवात झालेली आहे. घरात कितीही कामं केलं तरी कामं अपूर्णच असतात. तर ही संध्याकाळी छोटे मोठे कामं आवरत असताना मी पुन्हा माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. या गाळण्या ज्या आहेत त्या मी थोड्याशा उकळत ठेवलेल्या आहेत. रात्री फक्त सिम्पलचा मेनू बनवलेला आहे. कढी, बाजरीची भाकरी आणि नागलीचा पापड. हे सगळं आम्ही TV पाहत पाहत छानपैकी एन्जॉय करत जेवण केलेलं आहे. घरातली अनेक सारी कामं आवरून त्यानंतर शेवटचं माझं काम आहे ते ड्रायफ्रूट भिजवून, आणि सकाळी उपवास आहे त्यासाठी मी साबुदाणे भिजवलेले आहेत. यानंतर मी स्किन केअर करणार आहे आणि मग झोपणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.